नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या या विशेष लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, लाईव्ह येण्याचा मुद्दा असा आहे, कारण असं आहे की आपला शेजारील देश पाकिस्तान हा कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत असतो. आत्ताची चर्चा जी होते ती फार महत्वाची आहे, कारण याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. कारण बलुचिस्तान पाकिस्तानमधला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रांत आहे, त्याने स्वतः घोषित केले की आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत. त्यामुळे मोठ्या घटना सध्या घडतायत. त्याचा पाकिस्तानवरती काय परिणाम होणार आहे, त्याचा भारतावरती काय परिणाम होणार आणि संपूर्ण जगावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, किंवा आगामी काळात कोणत्या कोणत्या घटना घडू शकतात, या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत विश्लेषण करण्यासाठी ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुमच्याकडून या सगळ्या गोष्टीवर विश्लेषण आम्हाला ऐकायचंय. महत्वाचा पण सुरुवातीचा प्रश्न असा आहे की नेमकं काय घडलेलं आहे, काल नेमकं कुठलं पत्र समोर आलं? असं आहे की पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड मोठा हिंसाचार सुरू आहे आणि एका बाजूला आपल्याकडच्या काही तज्ञांना गैरवरून आलं होतं की पाकिस्तान जगामध्ये शांतता निर्माण करण्याकरता प्रयत्न करतो आहे. मेहबूबा मुफ्तींनी म्हटलं होतं, काही तज्ञांनी म्हटलं होतं की बघा पाकिस्तान किती चांगलं काम करतोय आणि सर्वात जास्त जगाचा हिंसाचार त्यांच्याकडे होतोय, त्यांना आपला देश शांत ठेवता येत नाही. जे काल नेमकं घडलं ते असं की हे जे बलुचिस्तान नावाचा जो प्रांत आहे तो पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे आणि नॅचरल रिसोर्सेसच्या दृष्टीने सर्वात जास्त नॅचरल रिसोर्सेस तिथे आहेत. त्यांनी डिक्लेअर केलं रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान आणि प्लस त्यांनी त्यांच्याकडे जे चलन आहे त्याचा फोटो पण जाहीर केला आणि त्याच्यामुळे इंटरनेटवरती खळबळ माजली. तर म्हणजे सोशल मीडियावरती तुम्ही जेव्हा डिक्लेअर करता की आम्ही स्वतंत्र राष्ट्र बनलो आहे, तर जमिनीवरती तसं झालंय का? जमिनीवरती तसं झालेलं नाहीये. कारण ज्यावेळेला एखादं राष्ट्र स्वतंत्र बनतं तर त्याला युनायटेड नेशन्सनी मान्यता द्यायला पाहिजे, इतर राष्ट्रांनी मान्यता द्यायला पाहिजे, त्यांचं सरकार तिथे निर्मित व्हायला पाहिजे आणि पूर्ण भागावरती त्यांचा कंट्रोल पाहिजे, तरच त्याला तो देश स्वतंत्र झाला असं आपण म्हणू शकतो. तर हे जे आहे हे मोर ऑफ अ सोशल मीडियावरती झालेली कारवाई आहे. मुख्य काय आहे की अनेक बलुची हे पाकिस्तान मधून किंवा बलुचिस्तान मधून पळून युरोप आणि अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले आहेत आणि त्यांचा मोठा गट आहे की जो बलुचिस्तानच्या ह्युमन राईट्स करता आणि इतर गोष्टींकरता कारवाई करत असतो. तर त्यांनी ही कारवाई केलेली आहे. तर म्हणजे प्रत्यक्षामध्ये रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान हा खरोखर म्हणजे प्रस्थापित झालेला नाहीये आणि त्याचं जे चलन वगैरे आहे ते खरोखर सुरू नाहीये. पण एवढं मात्र खरं की बलुचिस्तानमध्ये प्रचंड हिंसाचार होतोय. म्हणजे हिंसाचार इतका की तिथे पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले होत आहेत आणि चीनी नागरिकांवरती हल्ले होत आहेत. चिपेक कॉरिडॉर म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हल्ले होत आहेत. यामुळे तिथे हिंसाचार हा प्रचंड मोठा आहे. म्हणजे केवढा मोठा हिंसाचार, तर आज पाकिस्तानी सैन्याची बलुचिस्तानमध्ये रस्त्याने म्हणजे ऑन ग्राउंड जाण्याची हिंमत नाहीये. बलुचिस्तानमध्ये जे बलुची विरोधी जे अभियान करतात त्यांना मारण्याचं, तर त्याच्याकरता ते गनशिपचा वापर करतात, एअरफोर्स म्हणजे मोठ्या विमानांचा वापर करतात, तोफखान्यांचा वापर करतात, ड्रोन्सचा वापर करतात, परंतु जमिनीवरती रस्त्यावरनं फिरण्याची त्यांची हिंमत नाही. आणि सीपेक कॉरिडॉर जो जवळजवळ 4,500 किलोमीटर आहे, देशातला तो एक 70-80% जातो बलुचिस्तानमध्ये, तर तिथे काही फारशी हालचाल होत नाहीये. तो कॉरिडॉर हा जवळजवळ बंद पडलेला आहे. म्हणजे पाकिस्तान म्हणजे या बलुचिस्तानमध्ये दीर्घकालीन बंडखोरी सुरू आहे किंवा ज्याला म्हणता की स्वतंत्रता युद्ध सुरू आहे. हिंसाचार खूप होतोय. चीनीवरती हल्ला होतोय, पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला होतोय आणि पाकिस्तानी सैन्याचे सैनिक मारले जात आहेत. परंतु बलुचिस्तान स्वतंत्र झाला असं म्हणता येणार नाही. हिंसाचार खूप वाढलेला आहे आणि पाकिस्तानी सैन्याला नाक्यात दम आलेला आहे. बरं, स्वतंत्र झालं असं म्हणता येणार नाही तुम्ही म्हणताय, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा कालपासून ज्याची चर्चा होते की 85% जो प्रांत आहे त्यावरती आम्ही ताबा मिळवलाय असं त्या पत्रामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे खरं तर मोठा हा आकडा आहे. 85% जर त्या संपूर्ण प्रदेशाचा जर ताबा त्यांच्याकडे असेल, तर मग पाकिस्तानचं लष्कर आहे, सरकार आहे, ते हतबल झालंय. ज्यावेळेला ते म्हणतात 85% म्हणजे आम्ही कब्जा मिळवलेला आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की जो डोंगराळ भाग आहे, बलुचिस्तानचा एक डोंगराळ भाग एक वाळवंट आहे, तर या डोंगराळ भागामध्ये पाकिस्तानी सैन्य फिरकत सुद्धा नाहीये. तर असं म्हणतात की त्या भागावरती बलुचिस्तान म्हणजे BLAचा पूर्ण कंट्रोल आहे. जो वाळवंटी भाग आहे,
जो समुद्राच्या बाजूला आहे तिथे त्यांचा म्हणजे तिथे सैन्य फिरू शकतं, कारण तिथे म्हणजे रस्ते वगैरे आहेत. परंतु एवढं नक्की की बलुचिस्तान जरी आज पाकिस्तानच्या ताब्यात असेल तर तिथे ऑपरेशनल कंट्रोल जो आहे तो बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा आहे की बलुची लोकांचा आहे, किंवा जे टेरिटोरियल कंट्रोल आहे तो बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा आहे. म्हणजे पाकिस्तानी सैन्य सुद्धा जे रस्ते बलुचिस्तानमध्ये आहे त्याच्यावरती रात्रीच्या वेळेला फिरू शकत नाही. ते केवळ दिवसाच्या वेळेला जो तिपे कॉरिडॉर आहे तिथे गस्त घालतात, पण रात्रीच्या वेळेला ते करू शकत नाही. तर म्हणजे 85% भागावरती दबाव आहे रात्रीच्या वेळेला, माउंटनच्या एरियामध्ये, जिथे डिफिकल्ट एरिया आहे तिथे. आणि तिथे त्यांचं तिथे पाकिस्तानी सैन्याची हिंमत नाहीये. तर त्याच्यामुळे तसं म्हणजे हा पार्शली त्यांचा कंट्रोल आहे हे म्हणता येईल, पण हे खूप दिवसापासून आहे. पण सीपेक कॉरिडॉर हा अतिशय महत्वाची आर्टरी असल्यामुळे, आणि खास तर तिथे चीनची जवळ 50-60 अब्ज डॉलर्स एवढी तिथे गुंतवणूक झालं असल्यामुळे तो कॉरिडॉर सुरक्षित ठेवणं हे फार महत्वाचं आहे. तर पाकिस्तानने तिथे जवळजवळ 3 डिव्हिजन सैन्य हे तैनात केलेलं आहे त्याचं रक्षण करण्याकरता. ग्वाडार जे बंदर आहे त्याचं रक्षण करण्याकरता मोठं सैन्य आहे. त्या भागात त्या रस्त्यावरती भरूची लोकांना येऊ पण देत नाही. परंतु म्हणजे हा जर सीपेक कॉरिडॉर सोडला तर बाकीच्या भागावरती पाकिस्तानी सैन्याचा फारसा कंट्रोल नाही. ही एक सत्य वास्तव आहे. अमित. बरं सर, आणखीन एक महत्वाचा प्रश्न निमित्ताने उपस्थित होतो. याचं कारण असं आहे की पाकिस्तानने या अशा बातम्या दाबण्याचा पूर्वीपासून प्रयत्न केलेला आहे. पाकिस्तानी सरकार असेल किंवा लष्कर असेल, या सगळ्या गोष्टी जगापर्यंत पोहोचू नये याची वारंवार काळजी घेते. आता सुद्धा तसा प्रयत्न दिसतोय. ज्या घटना घडतायत त्या पूर्णपणे समोर येत नाहीयेत. 100% पाकिस्तान ही मीडियाला नेहमीच कंट्रोल करतं. प्रिंट मीडियामध्ये त्याच्याविषयी काय, मीडियाला आपण 3 भागामध्ये वाटू शकतो. प्रिंट आहे, इलेक्ट्रॉनिक आहे आणि सोशल मीडिया आहे. तर प्रिंट मीडियामध्ये आपण जर त्यांचे तिथले पेपर हे बघाल, ज्याला काय म्हणायचं की पाकिस्तानचे वर्तमानपत्र जे आहेत इंग्लिशमध्ये, तर तिथे बातम्या काही फारशा येत नाही. जो त्यांचे जे त्यांचे टीव्ही चॅनल आहेत जिओ वगैरे, त्याच्यावरती सुद्धा हा विषय कधी कव्हर केला जात नाही. परंतु सोशल मीडियावरती काही प्रमाणामध्ये या गोष्टी चालतात. तर म्हणून सरकार नेहमी इंटरनेट बंद करतं, मोबाईल डेटा जो नेटवर्क आहे ते बंद करतं, पत्रकारांच्या ज्या हालचाली असतात त्याच्यावरती बंद हे करतं, आणि जी माहिती बलुचिस्तानच्या बाबत प्रसिद्ध होते ती केवळ लष्कराने जी माहिती दिली तेवढीच फक्त प्रसिद्धी केली जाते. तर याच्यामुळे तिथल्या आतून येणाऱ्या बातम्यांवरती फारच कंट्रोल आहे. काही वेळा सोशल मीडियावरती जे सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट पाकिस्तानच्या बाहेर आहेत ते बातम्या पसरवतात आणि त्याच्यावरनं ही जी माहिती आहे ही पुढे येते. तर मीडियावरती तिथे पूर्णपणे कंट्रोल आहे, पण बाहेरची जी मीडिया, खास तर सोशल मीडिया वगैरे, त्याच्यावरती नक्की त्या बातम्या येत राहतात. पण पाकिस्तान सरकारचा नक्कीच दबाव असतो की ही माहिती पुढे अजिबात येऊ नये. आणि एवढंच नाही, मला एक सांगतो की अनेक वेळा युरोपियन मीडियामध्ये सुद्धा या बातम्या फार कमी येतील, अमेरिकन मीडियामध्ये सुद्धा बातम्या फार कमी येतील. याचं कारण असं आहे, अमेरिकन मीडियावरती आणि युरोपियन मीडियावरती चीनचा दबाव फार मोठा आहे. तुमच्या माहिती करता समजा एक एक्झाम्पल घ्या. अमेरिकेचं सर्वात मोठं वर्तमानपत्र आहे न्यूयॉर्क टाइम्स. तर न्यूयॉर्क टाइम्स 40% इक्विटी जी आहे ती चीनकडे आहे, आणि चीन एन्श्युअर करतं की अमेरिकेच्या कुठल्याही मोठ्या वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारच्या बातम्या येणार नाहीत. आणि ते युरोपमध्ये सुद्धा आहे. युरोपच्या बहुतेक मोठ्या वर्तमानपत्रामध्ये चीननी मोठी इक्विटी खरेदी केलेली आहे, तर तिथे या बातम्या येणार नाहीत. म्हणजे इंटरनॅशनल प्रेसमध्ये सुद्धा, वेस्टर्न कंट्रीजच्या मीडियामध्ये सुद्धा त्या बातम्या येत नाहीत. आणि याला कारण जे आहे ते चीन आहे, जे बड्या मोठ्या पद्धतीने तिथे माहिती बाहेर येणं हे पाकिस्ताननी आणि चीननी हे थांबवलेलं आहे. सर, वारंवार चीनचा उल्लेख होतोय. चीनबद्दल सुद्धा मला काही प्रश्न विचारायचे आहेत. आता ग्वादर बंदर जे आहे, आणि जसं तुम्ही म्हटलात की सीपीसी हा जो प्रकल्प त्यांचा आहे, अब्जावधी डॉलर्स त्यांनी गुंतवलेले त्यामध्ये. आता बलुचिस्तानच्या या सगळ्या स्वतंत्रतेच्या घोषणेमुळे शी जिनपिंग आणि बीजिंग मध्ये नेमकी काय खळबळ झालेली असेल? काय तिकडे घडामोडी आता घडत असतील? काय चीनची काय भूमिका असू शकते? बलुचिस्तानमध्ये जो हिंसाचार चाललेला आहे आणि सीपेक कॉरिडॉर जो पूर्णपणे बंद पडलेला आहे, तो याच्या बाबत चीनमध्ये खूपच काळजी आहे. चीनला काळजी वाटते, कारण जर तुम्ही 60 अब्ज डॉलर जर तिथे गुंतवले असतील
आणि मी माझ्या लेखनामध्ये अनेक वेळा म्हटलं होतं की सिपेक मधली जी चीनची जी गुंतवणूक आहे तो एक पांढरा हत्ती आहे. त्याच्यामधनं त्यांना काहीही मिळालेलं नाहीये, काहीही मिळणार नाही. आपल्याला दोन एक स्पेसिफिक एक्झाम्पल देतो. नंबर एक, ग्वाडार बंदर अतिशय मोठा पैसा खर्च करून ते बनलेलं आहे. चीनची अपेक्षा होती की 5 ते 6 हजार व्यापारी जहाजं ग्वाडार बंदरामध्ये येतील आणि तिथून म्हणजे सामान वगैरे जे आहे ते सिपेक कॉरिडॉरच्या थ्रू ते चीनचा जो प्रांत आहे शिनजियांग नावाचा तिथे पोहोचवलं जाईल. म्हणजे हा एक ऑल्टरनेटिव्ह असेल मलक्का डिलेमाला. मलक्का ही समुद्र दुनिया आहे, ती होर्मुझ सारखी बंद करता येईल आणि आपण करू येणाऱ्या काळामध्ये त्याच्याविषयी मला खात्री आहे की आपण कधी टॅक्स लावू वगैरे जमलं तर. तर एनिवे तर त्याला हा एक ऑल्टरनेटिव्ह होता, तर तो झालेला नाहीये. आपल्या माहिती करता चीनची अपेक्षा 6,000 जहाजं येतील. ऍक्च्युली जहाजं किती आली? 5 किंवा 6. म्हणजे 6,000 यायला पाहिजे, 5 किंवा 6 आली. आणि त्यांना वाटत होतं की म्हणजे सिपेक कॉरिडॉरवरती अशी गर्दी होईल की जशी गर्दी आपली मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती असते आणि मिसिंग लिंक वरती कशी गर्दी असते तुम्ही बघितली असेलच, तशी गर्दी होईल. इथे दिवसातनं 4 वाहनं सुद्धा जात नाहीत म्हणजे. तर त्याच्यामुळे तुम्ही थोडा प्रचंड पैसा खर्च केला आणि जर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती रोज हजारो गाड्यांच्या ऐवजी 2-3 गाड्या जायला सुरुवात झाली तर आपलं कसं नुकसान होईल. तर तसं नुकसान हे सिपेक कॉरिडॉरचं होत आहे. म्हणजे हा कम्प्लिटली पांढरा हत्ती आहे आणि इथे खूप मोठं नुकसान चीनचं झालेलं आहे. आणि चीन पुन्हा पुन्हा पाकिस्तानला धमक्या देतो की तुम्ही याचं रक्षण नीट करा. पाकिस्तानने तिथे पहिले एक डिव्हिजन म्हणजे 20,000 सैन्य तैनात केलं होतं. मग त्याचं वाढवून ते 40,000 केलं, 40 वाढवून 60,000 केलं. परंतु अजून सुद्धा पाकिस्तानी सैन्य चीनी गुंतवणुकीचं रक्षण करण्याकरता असमर्थ आहे. आणि याच्यामध्ये अजून एक मुख्य प्रश्न काय होतो की सिपेकचे कॉरिडॉर कुठलेच कॉस्ट इफेक्टिव्ह नाहीयेत. तिथे सुरक्षा खर्च वाढलेला आहे, विमा खर्च वाढलेला आहे. तिथे जे होतं ग्वाडारचं महत्व जवळजवळ शून्य आहे. तो एक पांढरा हत्ती बांधलेला आहे. चीनच्या गळ्यामध्ये अडकलेलं ते एक हाडोक आहे. आणि याच्याशिवाय जे चीनी नागरिक आहे त्यांच्यावरती सुद्धा हल्ले होतात. अर्थात चीनी नागरिकांना प्रचंड प्रमाणामध्ये सुरक्षा पुरवली जाते. तर त्याच्यामुळे म्हणजे काही एकदम 200-300 चीनी नागरिक मारले गेले असं नाही, परंतु 10-15 चीनी नागरिक दर 2-3 महिने झाले की मारले जातात. मग ते कॉरिडॉर म्हणजे मग ते कुणी इंजिनियर असो की कामगार असो की सिपेक कॉरिडॉरचे इंजिनियर्स असो तर ते मारले जातात. तर चीननी त्यांचं रक्षण करण्याकरता आता ज्या चीनच्या ज्या प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज आहेत त्यांना आता तिथे ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना असेल की पुण्या मुंबईला प्रत्येक सोसायटीमध्ये प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनी असते. सोसायटी जर मोठी असेल तर त्याचं रक्षण करण्याकरता किंवा त्याचे चेक करण्याकरता. तर चीनच्या प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज खूप मोठ्या आहेत आणि तो एक वेगळाच मोठा विषय होईल. आणि हे सगळे रिटायर्ड झालेले चीनचे सैनिक आहेत, म्हणजे ट्रेंड आहेत, चांगले आहेत. तर ते आता मोठ्या प्रमाणामध्ये तिथे डिप्लॉय झालेले आहेत. ज्यावेळेला तुम्ही अशा प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज डिप्लॉय करता याचा अर्थ काय? की याचा अर्थ तुमचा पाकिस्तानी सैनिकांवरती विश्वास नाही. त्यांनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज डिप्लॉय केल्यानंतर चीनी नागरिक मारण्याची संख्या कमी झाली आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. चीनी नागरिक आता स्वतंत्रपणे फिरू शकतात का सगळीकडे? तुम्हाला ज्या ज्या प्रोजेक्टच्या जिथे जिथे जायचं तिथे तुम्ही फिरू शकता का? तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे चीनी स्पेशल फोर्सेस किंवा प्रायव्हेट सिक्युरिटी फोर्सेसला तिथे डिप्लॉय करून सुद्धा त्यांची सुरक्षा लेव्हल काही फारशी वाढलेली नाहीये. मी त्यांनी एवढं केलेलं आहे की जिथे जिथे चीनी म्हणजे प्रकल्प आहेत, मग तो हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प असो की एखादी छोटी इंडस्ट्री असो किंवा ग्वाडारचा बंदर असो, तर त्यांनी तिथे मोठं कुंपण लावून एक किल्ला तयार केलाय. सगळ्या तिकडे सिंहगड किंवा कोंडाणा बनलेले आहेत किल्ले तिथे. तर जिथे जिथे प्रकल्प आहेत तर ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचे किल्ले बनवता, सिक्युरिटी कंपाऊंड तयार करता, रक्षणाकरता खूप लोक हे करता, त्याच्यामध्ये जी इकॉनॉमिक कॉस्ट जी असते ही पुष्कळ वाढते. आणि जर तुम्हाला जर हालचाल आणि तुमचा जर सिक्युरिटीवरचा खर्च जर एवढा वाढला तर हा प्रकल्प कधीही इकॉनॉमिकली व्हायबल होत नाहीये. तर नेमकं तेच चालू आहे. पण अजून सुद्धा चीनला आशा आहे असं की चीनला ना काही काही वेळा थोडासा म्हणजे एक शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरतो की चीन काही वेळा वेडसरपणा करतो. मी त्यांना सत्य ते मानायला तयार नसतात. त्यांना ते मानायला तयार नाहीयेत की बलुचिस्तानमध्ये
ते कधीही शांतता प्रस्थापित करू शकणार नाही आणि सीपेक कॉरिडॉर हा कधी सुद्धा इकॉनॉमिकली व्हायबल बनणार नाही. हे गेले मी 10 वर्षापासून लिहितोय, पुढचे 5 वर्ष मी लिहित राहीन. तर हे ते मान्य करायला तयार नाही. त्यांना वाटतं कधीतरी शांतता होईल आणि कधीतरी त्यांचा फायदा होईल आणि इट विल बी अन ऑल्टरनेटिव्ह टू मलक्का स्टेट. पण सध्या तरी ही अपेक्षा अजिबात नाही. परंतु ते पाकिस्तान सैन्यावरती पुन्हा पुन्हा दबाव टाकतात, तुम्ही काहीतरी करा. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे हे लक्षात असायला पाहिजे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानी सैन्य त्यांचे जे अँटी बलुची ऑपरेशन्स आहेत अजून वेगाने वाढवतील, हेलिकॉप्टर गनशिपचा अजून वापर करतील, अजून बलुची युवकांना मारतील, अनेक ठिकाणी तोफांचा फायर केला जाईल, एअरफोर्सचा फायर केला जाईल, अनेक युवक गायब होतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये मानवहानी होईल किंवा ह्युमन राईट्सचं व्हायलेशन होईल बलुचिस्तानमध्ये. म्हणजे आम्ही आणि कोणालाही मारलं की पाकिस्तानी सैन्य क्लेम करेल की आम्ही बलुची दहशतवाद्यांना मारलं. ठीक आहे, हे खरं नाहीये. पाकिस्तानची मीडिया म्हणजे पाकिस्तान म्हणजे मध्ये एक त्यांची संस्था आहे, एक्झॅक्ट नाव मला लक्षात नाही, पण त्याचं नाव आहे एनजीओ फॉर डिसअपियर्ड बलुची. आज 6-7 हजार बलुची युवक हे डिसअपियर्ड आहेत आणि जे म्हणजे ते गायब झालेले आहेत अनेक वर्षापासून. ते मारले गेले याच्यात काही डाऊट नाहीये. आणि हे जे 6-7 हजार जे युवक गायब झालेले आहेत बलुचिस्तान मधून, ते दहशतवादी होते का किंवा ते बलुचिस्तान लिबरेशन आर्मीमध्ये होते का, तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. ते सामान्य कुटुंबामध्ये असलेली मुलं किंवा तरुण होते. मी ते दहशतवादी होते असं कधीही सिद्ध झालेलं नाहीये. ते नॉर्मल गावात राहत होते, तर ते डिसिपेट झाले आहे. तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बलुचींवरती अत्याचार केला जाईल. दहशतवादी विरोधी अभियान सांगितलं होता की अजून सुद्धा कितीही सैन्य लावलं किंवा प्रायव्हेट फोर्सेस जरी लावल्या तरी चीनला किंवा चीनी कर्मचाऱ्यांना सैनिकांना तिकडे ओपनली फिरता येणार नाही. हा मुद्दा तुम्ही सांगितलात. काय नेमकं कारण आहे किंवा खरं तर जे बीएल आहे बलोची आर्मी जी आहे त्यांच्याकडे ते तितके पुढारलेले नाहीयेत, त्यांच्याकडे तितकी शस्त्र नाहीयेत, तरी सुद्धा ते काय वरचढ ठरतायत, कशा पद्धतीने ते आत्ता त्यांचा गड सांभाळतायत? असं आहे की आपण हे इराण आणि अमेरिका युद्ध फॉलो केलं असेल किंवा हमास आणि इस्रायल युद्ध फॉलो केलेलं आहे. युद्ध करण्याकरता काही अत्याधुनिक शस्त्रांची गरज नाहीये. जर एखादा माणूस चांगला असेल आणि त्याच्या हातात रायफल असेल आणि त्याच्यामध्ये लढण्याची वृत्ती असेल तर तो महाशक्तीला गुडघ्यावरती आणू शकतो. आणि नेमकं तेच इराणनी केलेलं आहे की म्हणजे अनेक जण म्हणत होते, मी त्यावेळेला पण म्हटलं होतं की अक्षरशः अमेरिका आता गुडघ्यावरती आलेला आहे, कारण इराणी लोकांचं स्पिरिट, त्यांची लढण्याचं फायटिंग स्पिरिट ते करतात ते चांगलं असं नाही, पण मी केवळ त्याच्या लढाऊ वृत्तीविषयी बोलतोय. तर आज प्रॉब्लेम असा आहे की बलुचिस्तानच्या जे बंडखोर आहेत त्यांच्याकडे काय शस्त्र आहेत? त्याच्याकडे 2च शस्त्र आहेत. एक म्हणजे AK-47 रायफल आणि दुसरे स्फोटक पदार्थ. आणि त्याच्या मदतीने स्फोटक पदार्थांनी ते रस्ते थांबवतात आणि रायफलच्या मदतीने तुम्ही जिथे हल्ला करता तिथे त्याला फायर केला जातो. त्याच्याशिवाय त्यांच्याकडे काही नाही. आता मध्ये महत्वाची ठरते यामध्ये. काय म्हणाल, पुन्हा विचारा. भौगोलिक स्थिती जी आहे बलुचिस्तानची ती त्यांना पूर्णपणे माहित असणं, चीनी सैनिकांना माहिती नसणं, हा त्यातला फॅक्टर असू शकतो. हो, बरोबर आहे. असं आहे की बलुचिस्तानचा जो पुष्कळचा भाग हा डोंगराळ आहे आणि डोंगराळ भागामध्ये सैनिक म्हणजे बंडखोरांना नेहमीच फायदा होतो. आणि दुसरं मुख्य काय की चीनी सैनिकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय, मी चीनवरती 2 पुस्तकं लिहिली आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही ते बघितलं नसेल म्हणून, परंतु चीनी सैनिक हे अतिशय घाबरट आहेत. मी पुन्हा रिपीट करतो, अतिशय केअरफुली मी हे करतो आहे. चीनी सैनिक घाबरट आहेत आणि चीनला लढण्याचा काही अनुभव नाहीये. जी शेवटची जी लढाई चीन लढलं होतं ते 1979 मध्ये व्हिएटनाम मध्ये लढलं होतं. आणि त्यांचे जे सैनिक आहेत हे सगळे पेपर टायगर आहेत. आणि आपल्याला कल्पना पाहिजे गलवानमध्ये जे झालं होतं तिथे जवळजवळ 70 चीनी सैनिक मारले होते. त्याची किंमत अर्थात आपण आपले 20 सैनिक गमावून दिली होती. तर चीनी सैनिक हे सगळे 4-4 वर्षाकरता कॉन्स्क्रिप्शन म्हणून येतात आणि त्यांची लढण्याची क्षमता पण कमी असते आणि लढण्याची त्यांची हिंमत नसते आणि ते केवळ टाइमपास करण्याकरता येतात आणि 4 वर्ष खर्च करून ते गायब होतात. कारण त्यांना नंतर चीनमध्ये कॉन्स्क्रिप्शन जवळजवळ मोरलेस कंपल्सरी आहे. आणि त्यांना जर तुम्ही चीनी सैन्यात भाग नाही घेतला तर तुम्हाला ज्या गव्हर्नमेंटच्या सवलती मिळतात त्या मिळणार नाही. म्हणून ते येतात, 4 वर्ष खर्च करतात आणि मग आपल्या कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा जिथे जायचं, चीन अतिशय प्रगत देश आहे, तिथे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये भरपूर ताकदीने जातात ते. तर चीनी सैनिकांमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवरती हल्ला करण्याची हिंमत आहे का?
ते फक्त डिफेन्सिव्ह ऑपरेशन मध्ये गुंतलेत. म्हणजे काय, ते कंपाऊंड सुरक्षा करतायत. पण जर तुम्हाला कळालं की जर एखाद्या कंपाऊंड वरती समजा बलुचिस्तानने BLAने हल्ला केला, तर हल्ल्यानंतर चीनी सैनिक त्यांचा पाठलाग करेल का, जसं भारतीय सैनिक करतं? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. ते कंपाऊंडच्या बाहेर पण पडणार नाही. ते तर सोडून त्या पाकिस्तानी सैन्य त्यांचा पाठलाग करत नाही. हल्ला झाला की 2 तास चुपचाप बसतात आणि त्याच्यानंतर बाहेर पडतात. तर त्याच्यामुळे जी आक्रमक वृत्ती लागते लढण्याची, ती चीनी सैनिकांकडे नाही. चीनकडे आणि पाकिस्तान यापूर्वी सुद्धा नव्हती असे आपल्या बऱ्याच आता मध्यंतरी सुद्धा जे काही घटना घडल्या त्यातून सुद्धा ते दिसून आलंय. सर, आणखीन एक महत्वाचा प्रश्न आता सगळ्या प्रेक्षकांना असा समोर होतो की भारतावरती काय परिणाम होईल, कारण बलूच नेत्यांनी नवी दिल्लीमध्ये दूतावास उघडण्याची आपल्या पंतप्रधानांकडे मोदींकडे मागणी केलेली आहे. भारताची अधिकृत भूमिका काय असू शकते आणि ती काय असावी इथून पुढे? असं आहे, बलुचिस्तानच्या लोकांनी अनेक वेळा मागणी केली आहे की तुम्ही आम्हाला मान्यता द्या, जशी आणि तुम्ही आम्हाला मदत करा वगैरे. आता भारत एक अतिशय मोठा देश आहे आणि आपल्या पॉलिसी ज्या असतात या म्हणजे जगाला ऍक्सेप्टेबल पाहिजे. तर आपण सध्या असं म्हणतोय की आम्ही म्हणजे इतर देशांच्या अंतर्गत बाबीमध्ये म्हणजे हस्तक्षेप करणार नाही. जर तुम्ही खरोखरच स्वतंत्र देश बनला आणि म्हणजे फिजिकली, तर मग त्याच्यानंतरचं पुढचं बघू की जशी बांगलादेशला मान्यता दिली होती तशी आपण देऊ शकतो, ज्यावेळेला तुमचा पूर्ण कंट्रोल येतो. सध्या जी मदत आपण बलुचिस्तानला करतो आहे ती आहे म्हणजे बलुचिस्तानमध्ये जे मानवाधिकार आहेत त्याच्यावरती आपण लक्ष ठेवतो. त्याच्याविषयीची माहिती सगळ्या जगामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतो. पाकिस्तान, आपण जर आपल्या मीडिया बघितलं तर मीडियामध्ये बलुचिस्तानमध्ये होणारे अत्याचार याच्याविषयी खूप बोललं जातं. आपले म्हणजे लोक युनायटेड नेशन्सच्या लेवलला या बातम्या पुढे आणण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणजे आपण त्यांना एक इमोशनल सपोर्ट देतो आहे, एक नैतिक सपोर्ट देतो आहे आणि त्यांना आपण ज्या ज्या वेळेला गरज पडते तर त्यांना ह्युमन राईट्स व्हायोलेशन विषयी आपण बोलतो वगैरे, ठीक आहे. आणि आपण त्यांना म्हणजे नैतिक सपोर्ट देतो आहे. पण त्याला म्हणायचं त्यांची वकिलात इथे स्थापन होऊ द्यायची, त्या राज्याला मान्यता द्यायची, तर ती द्यायची ही वेळ आता आलेली नाही. कारण आता जरी हिंसाचार वाढलेला आहे, मी याच्या आधी अनेक वेळा म्हटलेलं आहे की आता त्यांनी बलुचिस्तानचा फ्लॅग दाखवला आणि करन्सी हे झाले म्हणून एकदम या विषयावरती आपण चर्चा करतो आहे. पण बलुचिस्तानची जर आपण आकडेवारी बघितली तर बलुचिस्तानमध्ये अशा प्रकारचा हिंसाचार गेले ऑलमोस्ट 15 वर्ष सुरू आहे. आणि माझं मी ऑपरेशन सिंदूरवरती पुस्तक लिहिलं होतं, तर त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की बलुचिस्तानमध्ये कशा प्रकारे हिंसाचार वाढतो आहे आणि कशा प्रकारे पाकिस्तानी आर्मीला 3 फ्रंट वॉरला लढावं लागतं. आपण आज बलुचिस्तानविषयी बोलतोय, पण 30 हालात पुष्कळशा प्रमाणामध्ये खैबर पख्तुनवामध्ये आहे की जो प्रांत अफगाणिस्तानला लागू आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांची अफगाणिस्तानशी लढाई सुरू आहे, खास तर तालिबानशी. तिथे सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि याच्याशिवाय पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर की जो पाकिस्तानकडे गेला होता, तिथले सुद्धा लोक अतिशय नाखुश आहेत. तर म्हणजे सगळ्याच पाकिस्तानला आग लागलेली आहे. बलुचिस्तानमध्ये जास्त. किती फ्रंटवरती सध्या पाकिस्तान अडचणीत दिसतोय? म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, एक ते खैबर पख्तूनख्वा आहे, बलोच आर्मी इकडे आहे, त्यानंतर वरती सुद्धा POK मध्ये सुद्धा किती फ्रंटवरती पाकिस्तानला सध्या तारेवरची कसरत करावी लागते आणि काय सध्या पाकिस्तानची काय भूमिका इथून पुढे असू शकते? बघा, आता माझं असं मत आहे की पाकिस्तानला सध्या 3 फ्रंट वॉरवरती लढावं लागतंय. आपल्याला आठवत असेल की काही वर्षापूर्वी ज्या वेळेला जनरल बिपिन रावत आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते, तर त्यांनी 3 फ्रंट वॉर नावाचा शब्द म्हणजे पहिल्या वेळा वापरला होता. तर त्यांचं म्हणणं थोडक्यात असं होतं की जर आपण पाकिस्तानची लढाई केली तर चीन सुद्धा त्याला मदत करेल, तर आपल्याला चीनशी पण लढावं लागेल. आणि त्याच वेळेला भारताच्या आत असलेले नक्षलवादी, माओवादी, दहशतवादी ते सुद्धा काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न करेल. तर म्हणून आपल्याला 3rd फ्रंटवरती सुद्धा लढावं लागेल. 3 फ्रंट म्हणा किंवा 2.5 फ्रंट म्हणा. तर पण त्यावेळेला प्रश्न असा विचारला गेला होता, जर आपल्याला जर 2.5 फ्रंट किंवा 3 फ्रंट वॉर लढावं लागेल तर ते पाकिस्तानला लढावं लागू शकतं का? तर आता त्याचं उत्तर आहे, मी माझ्या ऑपरेशन सिंधूरमध्ये त्याच्याविषयी बोललेलो आहे की पाकिस्तानला सध्या 3 फ्रंट वॉर लढावं लागतंय. ट्रेडिशनली 85% पाकिस्तानी सैन्य हे भारत पाकिस्तान सीमेवरती म्हणजे LOC वरती तैनात असायचं आणि केवळ 15% सैन्य जे आहे ते अफगाणिस्तान पाकिस्तानची सीमा आहे तिथे तैनात असायचं. आजची परिस्थिती काय आहे? आज तारीख काय, 16, मला वाटतं 16 जुलै आहे. आज परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 20-25% सैन्य हे अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरती अफगाणिस्तान सैन्याशी लढतं आहे. तेहरीके तालिबान पाकिस्तानशी लढत आहे आणि त्यांची पुष्कळ हानी होते आहे. याच्याशिवाय 50% सैन्य हे
पाकिस्तानमध्ये बलुचिंच्या विरुद्ध, खैबर पख्तूनख्वाच्या विरुद्ध तिथे लढताय आणि त्यांच्या कॅज्युअलिटी या 2-3 हजार एवढ्या होत आहेत. आणि याच्याशिवाय भारत पाकिस्तान सीमा तर नेहमीच ऍक्टिव्ह राहिलेली आहे आणि तिथे त्यांना काही सैन्य हे ठेवावंच लागतं. तर त्यांना आता 3 फ्रंट वॉर हे लढावं लागतं आहे. आणि याच वेळेला त्यांची जी इकॉनॉमिक हालत आहे ती पण अत्यंत खराब झाली आहे. आपले काही तज्ज्ञ खूप खुश झाले होते पाकिस्तानवरती की म्हणजे पाकिस्तान आता डिप्लोमॅटिक रोल हे करते आणि जगात शांतता निर्माण होईल म्हणून काही वर्तमानपत्रांनी संपादकीय पण लिहिल्याचं मला आठवत आहे. तर त्याचे तुम्हाला संपादकीय लिहून की पाकिस्तान किती चांगलं काम करत आहे. आज पाकिस्तानला एवढा मोठा रोल निर्माण करून डोनाल्ड ट्रम्प चे म्हणजे क्रिप्टो करन्सी विकत घेऊन वगैरे आज त्यांना जे कर्ज पाहिजे IMF कडून पहिली कर्ज फेडण्याकरता, म्हणजे पाकिस्तान कर्ज घेतं कशा करता, पहिली कर्ज फेडण्याकरता, तर ते मिळायला तयार नाहीये. चीन त्यांना पैसे द्यायला तयार नाहीये. सौदी अरेबिया किंवा मुस्लिम राष्ट्र त्यांना पैसे घ्यायला तयार नाहीयेत. अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की तुम्ही माझी फक्त क्रिप्टो करन्सी विकत घ्या, ते तयार नाहीयेत. तर सध्या म्हणजे पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था ही अत्यंत भयंकर अवस्थेमध्ये आहे. आणि शेवटी अटीची आहे, पण शेवटी जसं झालं होतं की अमेरिका म्हणा किंवा ही अरब राष्ट्र म्हणा, हे फक्त पाकिस्तानचं जे डोकं आहे ते पाण्याच्या बाहेर ठेवतात, म्हणजे त्यांना पूर्णपणे डुबू देत नाही. तर ते शेवटच्या क्षणी तसं केलं जाईल. आणि याच्यामध्ये आपला आजचा विषय बलुचिस्तान हा होता. तर त्याप्रमाणे बलुचिस्तानमध्ये हिंसाचार वाढलाय, पाकिस्तान सैन्याला प्रॉब्लेम आहे, 85% भाग त्यांच्या कंट्रोलमध्ये नाहीये आणि हिंसाचार वाढतच राहील, महागाई वाढतच राहील. पण तरी असलं तरी पाकिस्तानी सैन्याची ताकद ही बऱ्यापैकी आहे आणि ते अतिशय रूथलेसली या लोकांना मारतील. म्हणजे जर तुम्ही सगळ्या युवकांनाच मारून टाकलं तर लढणार कोण? हो, लढायला शेवटी युवक लागतात ना. तर तशी ही जी कठोर म्हणजे ती भूमिका ते घेतील. आणि असं म्हणजे आम्ही गेले अनेक वर्ष हा बलुचिस्तानचा लढा अभ्यास करतो आहे आणि ते अतिशय टफ मेजर्सचा वापर करून म्हणजे एखाद्या व्हिलेजवरती गनशिपने हल्ला करायचा आणि 20-25 लोक मारून टाकायचे. तर त्याच्यामधले खरोखर बलुची BLA किती 1 किंवा 2 त्यांची फॅमिलीज वायपआउट करून टाकायची. तर हे अशा प्रकारचे टफ मेजर्स पाकिस्तानी आर्मी घेईल. तर त्याच्यामुळे ते टफ मेजर्स घेऊन बलुचिस्तान मधली परिस्थिती किंवा पाकिस्तान मधली अंतर्गत परिस्थिती कंट्रोल करतील. तर म्हणून आता लगेचच बलुचिस्तान स्वतंत्र राष्ट्र बनेल याकरता लष्करी दृष्ट्या तरी हे सध्या शक्य नाहीये. त्यांना तिथे 2-3 गोष्टींची गरज आहे. एक तर त्यांना एक असं नेतृत्व पाहिजे की जे ते सगळ्यांना एकत्र करू शकतं. कारण हे जे बलुची गट आहेत 3-4 गट आहेत बरं का, BLA आहेत, BLP आहेत वगैरे. तर एक अतिशय इन्स्पिरेशनल नेतृत्व पाहिजे, जसं मुजीबुर रहमान होते वगैरे, त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं तसं ते झालं. दुसरं त्यांना शस्त्र अजून मोठ्या प्रमाणात पाहिजे, म्हणजे की नुसते रायफल्स आणि बॉम्बस्फोट करून तुम्ही बलुचिस्तान देश बनवू शकत नाही. तुम्हाला नंतर पारंपरिक लढाईची तयारी करावी लागेल. तिसरं त्यांना आर्थिक सपोर्ट हा पुष्कळ पाहिजे. चौथं त्यांना इंटरनॅशनल सपोर्ट पाहिजे. दुर्दैवाने त्यांना इंटरनॅशनल सपोर्ट हा अजिबात नाहीये. तर जोपर्यंत या 3-4 गोष्टी होत नाहीत तोपर्यंत स्वतंत्र बलुचिस्तान बनणं हे सध्या तरी अतिशय डिफिकल्ट वाटतंय. निश्चित सर, या सगळ्या विषयाबद्दल तुम्ही विश्लेषण केलं आणि अगदी सोप्या पद्धतीनं विषय समजावून सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि इथून पुढे सुद्धा प्रेक्षक मंडळी, इथून पुढे सुद्धा आपल्याला असे कोणतेही विषय असतील तर त्यावरती सरांकडून आपण वेळोवेळी विश्लेषण त्यांच्याकडून घेत जाऊ. तुर्तास इकडेच थांबतोय आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. जय